कुशलवांचे श्रीरामांसमोर रामायण गाणे. मुनिवरांकडून आशीर्वाद मिळाल्यावर गुरूंच्या आज्ञेनुसार लवंकुश अयोध्येच्या गल्लीबोळातून चौकाचौकातून रामायण गाऊ लागले. त्यावेळी श्रीरामांची दृष्टी तेथे पडली. त्यांनी दोघांना राजगृही बोलावून घेतले, त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यानंतर श्रीराम सिंहासनावर बसले. मंत्री बंधू यांच्या समवेत त्यांनी कुशलवांना गाण्याची आज्ञा दिली. आज्ञा मिळताच दोघे भाऊ गाऊ लागले, ते मार्गी पद्धतीने. यामध्ये 2 पद्धती सांगितल्या आहेत, एक म्हणजे देशी आणि एक म्हणजे मार्गी. ज्यावेळेस लवंकुश अयोध्येच्या चौकाचौकात गात त्यावेळेस ते देशी पद्धतीने गात. देशी म्हणजे भिन्न देशातील प्राकृत भाषेत गातात ते देशी, आणि मार्गी म्हणजे सर्व राष्ट्रात प्रचलित संस्कृत भाषेत गातात ते मार्गी होय. मार्गी पद्धतीने दोघे गाऊ लागले. सर्व श्रोत्यांच्या मनात आनंदाचे तरंग उठू लागले, अंगावर रोमांच उभे राहिले. श्रीरामही त्यांचे गाणे ऐकण्यात तन्मय होऊन गेले. आजचे सार. गुरुज्ञे लवंकुश अयोध्येस जाती, जना माझी रामायण गीत गाती. प्रभू राघवाने तया बोलविले, पुरे गीत गाण्या सुता आज्ञेइले. नठावे तया हो पिता पुत्र नाते, मनी मानसी हर्ष आनंद दाटे. स्वये ऐकता रामही मग्न होती, लवंकुश रामायण गीत गाती. श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु.